राज्यात आता एकीकडे वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर दुसरीकडे कडक उन्हाचा तडाखा कायम आहे। राज्यात सध्या उष्णतेची लाट सदृश स्थितीत निर्माण झाली आहे तर अमरावतीत देशातील उच्चांकी म्हणजेच 45.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे। अकोला, वर्धा आणि नागपूरमध्येही पारा 45 अंशांच्या पार गेलाय। आज विदर्भातील 4 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलंय। कडक उन्हाचा तडाखा कायम आहे। राज्यात एकीकडे वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर दुसरीकडे कडक उन्हाचा तडाखा कायम आहे। राज्यात सध्या उष्णतेची लाट सदृश स्थितीत निर्माण झाली आहे तर अमरावतीत देशातील राज्यात आता एकीकडे वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर दुसरीकडे कडक उन्हाचा तडाखा कायम आहे। राज्यात सध्या उष्णतेची लाट सदृश स्थितीत निर्माण झाली आहे तर अमरावतीत देशातील उच्चांकी म्हणजेच 45.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे। अकोला, वर्धा आणि नागपूरमध्येही पारा 45 अंशांच्या पार गेलाय। आज विदर्भातील 4 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलंय।